नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण उपवासाची तिसरी थाळी बघतोय. तर आजच्या थाळीमध्ये अगदी पौष्टिक, हेल्दी आणि पचायला सुद्धा हलकी अशी थाळी इथे आपण बघणार आहे. त्यासाठी इथे ठेचा बनवून घेतलेला, आलं, हिरव्या मिरच्या आणि जिरीचा सगळ्यात पहिला ठेचा बनवून घेतलेला आहे. सुक्या उपवासाच्या कोणत्याही भाज्या तुम्ही बनवणार असाल तर हा ठेचा तुम्ही या पद्धतीने बनवून वापरू शकता. ठेचा आपला बनवून तयार झालेला आहे. त्यानंतर आपण इथे तोंडली घेतलेली आहे. तोंडली इथे चिरून घेतलेली आहे 4 खापांमध्ये आणि ठेचा एवढंच आपल्याला इथे लागणार आहे. कढईमध्ये 2 चमचे तूप घालायचं, जिरी घातलेली, केलेला ठेचा घालायचा, परतून घ्यायचा. कढीपत्ता यामध्ये घालायचा आहे, कोथिंबीर घालायची आहे आणि ते 1 मिनिटभर आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे. परतून घेतलं की त्यामध्ये आपल्याला चिरून घेतलेली तोंडली यामध्ये घालायची आहे. चवीप्रमाणे मीठ आणि शेंगदाण्याचा कूट आपल्याला इथे घालायचा आहे. शेंगदाण्याचा कूट आपल्याला इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. त्यासाठी इथे शेंगदाणे पहिले भाजून घेतलेले आहे आणि नंतर त्याचा कूट मी इथे बनवून घेतलेला आहे. इथे तुम्हाला कूट किती प्रमाणात घालायचं आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कूट घालू शकता. तर इथे आपल्याला हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि थोडंसं पाण्याचा शिडकाव आपल्याला इथे मारायचा आहे. तर इथे मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे. ते पाणी घालून आपल्याला भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आणि नंतर आपल्याला झाकण ठेवून बारीक गॅस करायचा आणि वाफेवरती अगदी 10 मिनिटं आपल्याला ही भाजी इथे शिजून घ्यायची आहे. तर भाजी आपली इथे शिजून तयार झालेली आहे. तोंडलीची भाजी आपण इथे उपवासाला चालते आहे, तर इथे मी तोंडलीची भाजी बनवून घेतलेली आहे आणि खायला सुद्धा चांगले लागते. आता इथे आपण शेंगदाण्याची आमटी बनवून घेणार आहे. 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. सगळ्यात पहिले शेंगदाणे आपल्याला गव्हळे गव्हळे भाजून घ्यायचे, म्हणजे फक्त शेंगदाण्याची साल निघेल एवढंच आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे किंवा हलकेसे असे गरम करून घ्यायचे. शेंगदाणे आपण इथे हलकेसे असे भाजून घेतलेले. त्यानंतर आपल्याला शेंगदाण्याच्या वरची साल काढून घ्यायची. तर ग्लासाने जरासं असे फोडून घेतले म्हणजे साल व्यवस्थित पटकन निघते. तर साल मी इथे काढून घेतलेले. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जिरी घालायची थोडीशी, आलं घालायचं आहे, हिरवी मिरची घालायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला साल काढून घेतलेले शेंगदाणे घालायचे. आता शेंगदाणे पहिले पाणी न घालताच आपल्याला हे कोरडं वाटण करून घ्यायचं, म्हणजे काय होतं शेंगदाणे व्यवस्थित बारीक होतात. तर शेंगदाणे आपले चांगले बारीक झालेले. त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि बारीक असं हे वाटण इथे करून घ्यायचं आहे. जितकं बारीक तुम्हाला वाटता येईल तितकं तुम्ही हे वाटण इथे वाटू शकता. आता इथे तुम्ही कोथिंबीरसुद्धा यामध्ये वाटून घेऊ शकता, पण आपण इथे अशी पांढरी आमटी बनवणार आहे त्यामुळे मी कोथिंबीर त्यामध्ये घातलं नाही. 1 चमच्याभर तूप घालायचं, जिरी घालायची, कढीपत्ता घालायचा आणि त्यानंतर केलेलं वाटण यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित थोडंसं आपल्याला तुपामध्ये परतून द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं. आता ही आमटी आपल्याला जास्त पातळही नाही बनवायची आणि जास्त आपल्याला घट्टसुद्धा बनवायची नाही. तर अशी मिडियम आपल्याला ही इथे बनवून घ्यायची. पाणी घालून घेतलेले, कोथिंबीर घालायची आणि सगळ्यात शेवटी आपल्याला चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं. मीठ घातल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, आमटीला एक चांगली उकळी काढून घ्यायची. उकळी खळखळून अशी उकळी आली की मग काय करायचं आहे आपल्याला 5-6 मिनटं आमटी आपल्याला अशी उकळती इथे ठेवायची. तर आमटी छान अशी आपली उकळून झालेली आहे आणि मस्त असा कलरसुद्धा पांढरा शुभ्र आलेला आहे. तर इथे आपली आमटी बनवून तयार झालेली आहे. तर ही झाली आपली शेंगदाण्याची उपवासाची आमटी बनवून तयार. त्यानंतर आपण इथे वरईचा भात बनवून घेणार आहे. तर वरईच्या भातासाठी 1 वाटी वरईचे तांदूळ घेतलेले. तांदूळ आपल्याला सगळ्यात पहिले इथे भाजून घ्यायचे. भाजल्यामुळे काय होतं, वरईचा भात जो आहे तो मोकळा सुटसुटीत होतो आणि मऊसूद असा होतो. तर हलकंसं असे फुलेपर्यंत तांदूळ आपल्याला इथे भाजून घ्यायचं. भाजून घेतलं की आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये तांदूळ काढून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला इथे तडका देऊन घ्यायचा. तर तडक्यासाठी काय करायचं आहे, 1 किंवा 2 चमचे आपल्याला यामध्ये तूप घालून घ्यायचं. तूप घातलं की जिरी आपल्याला यामध्ये भरपूर घालायची आणि नंतर आपल्याला पाणी घालायचं. आता 1 वाटी तांदळासाठी 2 वाट्या पाणी घालायचं, मीठ घालायचं आणि थोडंसं लिंबू पिळायचा, म्हणजे भात पांढरा शुभ्र होतो, पिवळा होत नाही, कारण जिरीचा कलर उतरतो त्यामुळे
कधी कधी भात आपला पिवळा होतो. त्यानंतर तांदूळ हलकेसे थंड झाले की धुवून घ्यायचं आणि पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपल्याला तांदूळ सोडून घ्यायचं. तांदूळ सोडलं की व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, भाताला एक उकळी येऊन द्यायची. उकळी आली की मग आपल्याला काय करायचं, झाकण ठेवायचं त्यावरती आणि गॅस बारीक करायचा. बारीक गॅसवरती अगदी 10 मिनिटामध्ये सुद्धा आपला हा भात शिजून तयार होतो, एकदम मोकळा सुटसुटीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकदम पांढरा शुभ्र असा आपला हा वरईचा भात बनून तयार झालेला आहे. खालीवर करून हलवून घ्यायचा, कारण जिरी वरती आलेली असते आणि नंतर आपल्याला जिरी या भातामध्ये मिक्स करून घ्यायची असते. तर इथे आपला भात बनवून तयार झालेला आहे. त्यानंतर आपण इथे राजगिऱ्याची भाकरी इथे बनवून घेणार आहे. आज आपण राजगिऱ्याची भाकरी बनवतोय. तर इथे मी राजगिऱ्याचं रेडीमेडचे पीठ असतं तेच घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी इथे वरई आणि साबुदाण्याचं थोडंसं पीठ घालून घेतलेले, कारण राजगिऱ्याचं पीठ जे आहे ना ते खूप चिकट असतं, अशा वेळेस भाकरी थापता येत नाही. त्यामुळे इथे थोडंसं मी दुसरं पीठ घालून घेतलेलं आहे वरईचं आणि साबुदाण्याचं, त्यामुळे चिटकत नाही जास्त हाताला आणि भाकरी व्यवस्थित थापली जाते आणि तव्याला सुद्धा भाकरी चिटकत नाही. थोडं पाणी घालून आपण नेहमीचं पीठ मळतो, अगदी तसंच हे पीठ इथे मळून घ्यायचं आणि छोटासा असा गोळा बनवून घ्यायचा आणि ही भाकरी तुम्ही हाताने पण थापू शकता किंवा लाटण्याने सुद्धा ही लाटता येते, कारण लाटण्याने सुद्धा चपातीसारखी ती अशी पीठ पुढं सरकतं. तर इथे मी हातानेच थापून घेते. तुम्हाला जर हाताने नसेल जमत तर लाटण्याने सुद्धा तुम्ही ही भाकरी थापून लाटून घेऊ शकता. पॅन गरम करायला ठेवला होता, त्यावरती भाकरी घालून घ्यायची आणि पाणी लावून घ्यायचं. आता इथे पाणी लावलं की भाकरी उलटायची जास्त घाई करायची नाही, तर पूर्ण पाणी सुकून द्यायचं आणि मग भाकरी उलटून घ्यायची. जर वल्ली असतानाच तुम्ही उलटली तर भाकरी खाली तव्याला चिटकू शकते. तर खालच्या साईडने व्यवस्थित भाजली गेली की दोन्ही साईडनी मस्त अशी खरपूस भाजून घ्यायची. तर ही झाली आपली राजगिऱ्याची भाकरी बनून तयार. तर राजगिऱ्याची भाकरी सुद्धा आपण इथे बनवून घेतलेली आहे. गोडाच्या पदार्थामध्ये तुम्ही वरईची खीर बनवू शकता किंवा साबुदाण्याची खीर बनवू शकता, दुधाची रबडी बनवू शकता. तर आज आपण आपल्या थाळीमध्ये गोडाची सीताफळ रबडी इथे बनवून घेतलेली आहे. व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी यामध्ये दाखवलेले नाही, तो वेगळा मी इथे अपलोड करणार आहे, तेव्हा तुम्ही तिथे बघू शकता. शेंगदाण्याच्या लाडूचा व्हिडिओ सुद्धा आपण इथे अपलोड केलेला आहे, कसे बनवायचे ते सुद्धा मी इथे उपवासाला बनवून घेतलेले आहे. गरमागरम अशी राजगिऱ्याची भाकरी, तोंडलीची भाजी आणि मोकळा सुटसुटीत वरईचा भात आणि शेंगदाण्याची आमटी, असा आजचा आपला हलका फुलका उपवासाची थाळी आपण इथे बनवून घेतलेली. झटपट आहे आणि कमी साहित्यामध्ये पटकनी होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे पौष्टिक आहे आणि एकदम दमदमीत असं पोट भरून राहील अशी ही थाळी आवडली असेल तर लाईक करा आणि कशी वाटली कमेंट करा.